की यार तुम्ही मला सगळं सांगा, जे छोटी छोटी गोष्ट वाटते ना ती सगळी सांगा मला. आणि इट्स अ टीम एफर्ट. करेक्ट करेक्ट. सगळे लोक एकत्र येऊन तो सिनेमा बनवतात, कोणीच एक माणूस नाही बनवत, सगळे लोक. डिरेक्टर जरी कॅप्टन असला तरी त्याच्या हाताखालचे लोक, म्हणजे म्हणतात ना की कॅप्टन इज ॲज गुड एज हिज टीम. त्या लोकांशी मी जास्त टेक्निकल भाषेमध्ये बोलतो. आणि पहिले जे असतं ते लुक अँड फील आणि टेक्स्चरबद्दल हे माझं डिरेक्टर बरोबर बोलणं. मग त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग चालू होतं की हे मिळवण्यासाठी मग मला कुठले लाईट्स पाहिजेत. कामावरती तेवढं जर प्रेम असेल ना तर ते तास जाणवत नाहीत, हे मी स्वतःच्या अनुभवात सांगतो. बरेच वेळेला असं होतं की अरे बापरे 14 तास झाले का. बरं, नमस्कार मित्रांनो, मीडिया आणि बरंच काही या पॉडकास्टमध्ये मी मंदार गोडसे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा एपिसोड खास एपिसोड असणार आहे. ज्या तरुण मंडळींना सिनेमा क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे पण सुरुवात कुठनं करायची, त्याचा अनुभव कुठला असायला हवा, ह्याबद्दल माहिती नाही, अशा सगळ्यांसाठी हा पॉडकास्ट असणार आहे. आज आपल्याबरोबर सिनेमा क्षेत्रामध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करणारे निनाद गोसावी आले आहेत. त्यांच्याशी आज मन मोकळ्या गप्पा आपण मारणार आहोत. निनादचा प्रवास तर आपण ऐकणारच आहोत, पण या क्षेत्रात काम करताना नक्की काय करायला लागतं, नक्की कुठल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायला लागतं, काय माइंडसेट असायला लागतो, या सगळ्या गोष्टींवरती आपण विचार करणार आहोत. आणि मला नक्की खात्री आहे की तरुणांना ज्यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये यायची इच्छा आहे, विशेष करून मराठी मंडळींना या इंडस्ट्रीमध्ये यायची इच्छा आहे, अशा सगळ्यांना हा पॉडकास्ट नक्कीच उपयोगी पडणार आहे. निनाद, तुझं या स्टुडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग हिअर. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. तू या फील्डमध्ये खूप वर्षांपासून काम करतोयस आणि तुझा जर्नी सगळ्या मुलांना, सगळ्या तरुण पिढीला किंवा जेनझीजना ऐकायची खूप इच्छा असणार आहे. आणि मला माहिती आहे की त्यातनं त्यांना एक रोडमॅप आपण म्हणतो ना, तसा रोडमॅप तयार होणार आहे. तुझ्या जर्नीकडे जायच्या आधी मला असं वाटतं की तू आत्ता जी नवीन कामं लेटेस्ट करतोयस त्याबद्दल थोडंसं तू सांगू शकशील? सध्या तर मी एक आत्ता मराठी फिल्म शूट केली आहे. त्याचा जॉनर खूप इंटरेस्टिंग आहे. ते सायकोलॉजिकल थ्रिलर असा त्याचा जॉनर आहे आणि ते आत्ता पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे. आम्ही ग्रेडच्या ऑलमोस्ट जवळपास पोचलो आहे. ग्रेड फायनल आम्ही करायला येऊ. आणि बाकी आत्ता काय म्हणतात त्याला, ॲड्स चालू आहेत. अजून 1-2 ठिकाणी आमचं पुढच्या प्रोजेक्टसाठी जी काही कामं चालू आहेत आणि ते जसं होईल तसं आहे ऑफकोर्स, म्हणजे ते बाहेर येईलच. राईट राईट. तू आत्तापर्यंत अनेक सिनेमे, त्यानंतर ॲड, मराठी ॲड्स, हिंदी ॲड्स, तसंच वेबसिरीज, त्याच्यासाठी खूप काम केलंस. गेले 15-20 वर्ष अंदाजे मी तुला बघतो या फील्डमध्ये. 15 वर्ष. मासकॉम केल्यानंतर तू या फील्डमध्ये आलास. सो कुठल्या कुठल्या चॅनल्ससाठी तू आत्तापर्यंत वेबसिरीज आणि ॲड्स केल्यात? माझ्या आठवणीप्रमाणे ॲमेझॉनसाठी तू काही केलं? बरोबर. MX प्लेअरसाठी केलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे तर वेबसिरीज झालं. ॲड्स वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसेससाठी वेगवेगळ्या डिरेक्टर्स बरोबर केल्या आहेत. त्याच्यानंतर सिनेमे तर थिएटर रिलीजच आहेत मोस्टली सगळे. OTT सिनेमा तर मी अजून नाही केला आहे कुठला. ओके. बट जे काही माझे मी काम केलं होतं त्या सिनेमांवर असिस्टंट असताना सुद्धा आणि ॲज अ DP म्हणून सुद्धा, तर ती सगळं थिएटर रिलीजच आहे. करेक्ट करेक्ट. सो तुला ह्या सगळ्या जर्नीमध्ये बऱ्याच वेळा एक प्रश्न असतो बरं का, की DOP म्हणून जेव्हा तू उभा राहतोस त्यावेळेला टेक्निकल नॉलेज तर असायला हवं, दॅट्स दी बेसिक थिंग. पण ते तेवढं पुरेसं आहे का रे? की काय होतं, टेक्निकल नोहाव असतो पण इमोशनल क्वेश्चन, कारण सिनेमा म्हणलं की इमोशन्स येतात, सिनेमा म्हणलं की खूप साऱ्या गोष्टींचं कल्मिनेशन येतं. तर एक DOP म्हणून टेक्निकली फिट असणं आणि त्याच्याबरोबर इमोशनल रोल किंवा इमोशनल क्वोशंट ह्याच्या दृष्टीने तू काय सांगू शकशील? ॲक्च्युली दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. टेक्निकल मला असं वाटतं की ते तुमच्या बॅक ऑफ द हँड असायला पाहिजे. म्हणजे आपण जेवढा श्वास आरामात घेतो ना नकळत,
तेवढं चांगलं टेक्निकल नॉलेज असायलाच पाहिजे. देर इज नो ऑप्शन फॉर दॅट. आणि ते मिळवणं फार काही अवघड नाही आहे. तुम्हाला फक्त रियाज जसा असतो तसं ते करायला लागतं, वाचायला लागतं, रोज काही ना काहीतरी करून बघायला लागतं. तुम्ही एकदा त्या लोकांमध्ये, त्या फील्डमध्ये आलात की ते आपोआप होतं. आणि इमोशनल कोशंट जो आहे तो मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो असं मला वाटतं, ज्याला आपण सेन्सिबिलिटी असं म्हणतो. आणि ते प्रोजेक्टनुसार आणि माणसानुसार बदलत जातं. किंवा मला असं वाटतं की ते प्रोजेक्टनुसार त्या प्रोजेक्टची एक सेन्सिबिलिटी असते आणि ती जर तुम्हाला जाणता आली तर ती फार मजेशीर होऊन जातं सगळंच प्रकरण. की साध्या साध्या गोष्टींमध्ये आहे की सेन्सिबिलिटी म्हणजे मला म्हणायचं की ते कुठे क्लोजअप लावायचा, कुठे वाईट्स वापरायचे, कुठे ॲक्टर ज्या वेळेला फिरणार आहे त्यावेळेला आपला कॅमेरा स्टडी ठेवायचा, कधी ॲक्टर बरोबर जायचं, कधी आपण थांबायचं आणि ॲक्टरला हवं ते करू द्यायचं. ह्या ज्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या ऑफकोर्स डिरेक्टर बरोबर, रायटर बरोबर आणि तुमच्या इतर टीम मेंबर बरोबर डिस्कस करून त्या फायनल होतात. करेक्ट. पण ते वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी वेगवेगळं असतं आणि ते त्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं ज्याला सेन्सिबिलिटी असते ती लोक जास्त मजा करतात असं मला वाटतं सेटवरती. सो एक DOP म्हणून असं कधी झालंय का की तू गोष्टी व्हिज्युअलाइज केल्या कागदावरती पण तिथे सेटवरती तू गेलास आणि त्या नव्हत्याच गोष्टी आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲज अ DOP म्हणून तुझा स्टँड फॉर अ डिरेक्टर ते तुला राऊट करायला लागलं का कधी असं काही? असं होतं ना की डेफिनेटली होतं की इस्पेशली ज्या वेळेला तुम्ही आउटडोर शूट करत असता त्या सिनारिओमध्ये तर असं बरेच वेळेला होत जातं की म्हणजे एक त्याच्यातली एक गंमत अशी म्हणजे कागदावरती लिहिलंय नाही लिहिलंय हा तर एक भाग झाला त्याच्यामधला सीनमधला. पण त्याच्यातली एक गंमत अशी होती की आम्ही ज्यावेळेला क्रस्ट सीझन 3-4 शूट करत होतो तर आम्ही आधी पहिले रेकीला गेलो. तर लखनौ आणि देहरादून असं आम्ही रेकी केली आणि त्या सगळ्या रेकीला जे आता मी लखनौ आणि देहरादून जातोय तर तिथे आउटडोर जास्त होते आणि हे सगळं होतं आणि आम्ही मारे सगळेजण सगळीकडे फिरतोय आणि माझ्याकडे ते हे सनसीकर आहे. सो आम्ही जिथे शूट करणार तिथे सनसीकर घेऊन बघतो की अच्छा इथे ईस्ट आहे, मग इथनं सनवरती येणार तर पहिले हे शूट करू सनला बॅकलाईट ठेवून, मग इव्हनिंगला वेस्ट इथे आहे मग इथे हे शूट करू. असं सगळं आम्ही व्यवस्थित प्लॅन आखून प्रॉपर मी त्या सनसीकरमधनं प्रत्येकाचे फोटोज घेऊन ते माझ्या असिस्टंटने सगळे ऑर्गनाईज करून असं मी सगळं खूप प्रिपेअर्ड होतो. शूटला गेलो ना सगळं ओव्हरकास्ट होतं, पूर्ण ढग होते आणि पूर्ण आम्ही तिथे जेवढे दिवस शूट केलं ना तेवढे सगळे दिवस ढग होते. याला तुम्ही काहीच करू शकत. करेक्ट. मग तिथे फक्त हा नॅचरल चॅलेंज असतो, हा नॅचरल चॅलेंज आहे आणि त्याला तुम्ही काय करणार आहात. तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे मला त्या ठिकाणी योग्य एकच गोष्ट करता आली की मग मी स्काय अवॉइड करायला लागलो, कारण त्या स्कायमध्ये डिटेल्सच नाही आहेत की जे कम्प्लीट व्हाईट दिसतंय मला कॅमेरावरती ते दाखवून काही उपयोग नाही आहे. मग लेन्सिंग थोडं बदलायला लागलं, थोड्या गोष्टी चेंज करायला लागल्या, लो अँगल गेलो नाही, अशा त्याच्या सगळ्या त्याच्याबरोबर अनुषंगाने येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत. पण मग या केसमध्ये हाऊ डू यू त्या डिरेक्टरला तू कसं हे गळी उतरवतोस की कारण डिरेक्टर्सचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो प्रत्येक फ्रेमकडे बघायचा आणि तो नाही मिळाला तर कधी कधी डिरेक्टर भित्रायला लागतो. लकीली तसं काही झालं नाही. एकतर कसं होतं की कॅमेराची गोष्ट अशी की तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला दिसतं त्यात, त्यामुळे लावून दाखवायचं. ज्यांना कोणाला असं वाटतं की अरे नाही मला हे असंच पाहिजे तर आपण ते लावून दाखवायचं आणि त्यांना पटलं की त्यांना असं वाटलं की अरे नाही अरे बरं नाही वाटत आहे तर आपण चेंज करू काहीतरी, नाही तर ऑप्शन शूट करायचा. हा तर डेफिनेटली असतो गोष्ट की यार मेरे लिए एक तो कर ले शॉट आणि मग एडिटमध्ये त्या गोष्टीचे ऑप्शन्स जे आहेत ते वापरता येतात. करेक्ट. असं शूटमध्ये कधी झालंय का की एखादी फ्रेम मी लावली, एखादी फ्रेम मी बघितली आणि ती कंपोज केली आणि मी नंतर ती शूट झाल्यानंतर जेव्हा एडिट टेबलवरती ते गेलं आणि त्या फ्रेमने मला थक्क करून टाकलं, म्हणजे असं पर्स्पेक्टिव्ह मी केला नव्हता बिल्ड पण तो झाला आणि ज्यावेळेला तो सिनेमामध्ये ती फ्रेम लागली
त्यावेळेला इट मेड अ चेंज इन कम्प्लीट. येस डेफिनेटली. मी जी मॅच फिक्सिंग नोची फिल्म केली होती तिथे पण असं झालं होतं. आणि आत्ता जे मी क्रस्ट मेन्शन केलं त्यातल्या देहरादूनमध्ये मला आठवतं आहे की आम्ही रॉबर्स केव नावाच्या एका ठिकाणी शूट करणार होतो. तर तिथे अशी छान मस्त गुहा आहे आणि त्या गुहेमधनं आतनं असं पाणी बाहेर येतं आणि मग त्याची नदी तयार होते आणि मग ती पुढे जाते, असं ते सगळं आहे. आणि ते जिथे आहे तिथपर्यंत तुम्हाला चालत जाता येतं गुडघाभर पाण्यातनं आणि ती इट्स व्हेरी ब्युटिफुल प्लेस. तर आम्ही तिथे ते आमचे जे हिरो हिरोईन होते ते त्या सगळ्या त्या खडकांच्या याच्यातनं चालत येतात आणि मी त्यांना सिंगल शॉट फॉलो करतो, असा तो शॉट होता. आणि ज्यावेळेला आम्ही रेकीला गेलो होतो त्यावेळेला आम्ही ठरवतो की हे मॉर्निंगला शूट करूया, कारण ती गुहा जी होती ना ती वर्ण बंद नव्हती, त्याला असं हलकं ओपनिंग होतं थ्रू आउट आणि त्याच्या बरोबर मागे ईस्ट होती. सो साधारण एक 9-9:30च्या वेळेला त्यातनं प्रकाश येणार होता, जे आम्ही प्लॅन केलं होतं की मला तो प्रकाश पाहिजे. पण ॲज आय सेड मगाशी की सगळं ओव्हरकास्ट होतं आणि आम्ही त्या पाण्यातनं टेक घेतले, 5-6 टेक झाले आणि एक टेक आमचा फायनली त्याच्यातला ओके झाला. तो ओके झाला आणि आम्ही क्लोजअप्सला जाणार तेवढंच काय ओपन झालं आणि अप्रतिम असा सनलाईट गोल्डन मागणं येत होता. ते सगळे पावसाळा असल्यामुळे ते सगळे पाण्याचे तुषार उडून एक असं मिस्ट तयार झालं होतं. आणि मी डिरेक्टरला कन्व्हिन्स केलं की अरे बहुत प्यारा दिख रहा है और एक करते. आणि ॲक्च्युली मी कन्व्हिन्स करायची पण गरज नाही पडली. एव्हरीवन ऑन द सेट साईड की और एक करते, इव्हन ॲक्टर्स सुद्धा. आणि मग आम्ही ते शूट केलं आणि मग आता त्याच्यात मेन चॅलेंज होतं की लॉंग शॉट तर झाला शूट, क्लोजअप्सला तो मेंटेन व्हायला पाहिजे. सो काय म्हणायचं, देवाच्या दयेने झाला तो मेंटेन आणि आमचा तो सीन त्या पद्धतीने आम्हाला शूट करता आला. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲज अन आर्ट असं कायम लक्षात येतं की जेव्हा तुम्ही आउटडोअरमध्ये असता तेव्हा यू हॅव टू कीप दॅट फ्लेक्झिबिलिटी इन यू. ॲब्सोल्युटली. म्हणजे ती तर डेफिनेटली ठेवायलाच लागते. एक काही होऊ शकतो. मध्ये आम्ही एक ॲड शूट करत होतो. त्या ॲडमध्ये असं होतं की ती क्रिकेटच्या मैदानावरती सिद्धार्थ जाधववाली जी ॲड आहे ती, तर ती ॲड शूट करताना तेच अगेन सेम थिंग की ही ईस्ट आहे, इकडनं मला हे बॅकलाईट ठेवून पहिले हे अँगल शूट करू मग हे करू. आणि देर वॉज सम डिले इन द शूट, काही कारणाने थोडासा डिले झाला. आणि मला ज्या वेळेला सन ईस्टला होता तोच सन वापरून म्हणजे ते क्रिकेटच्या मैदानावर असल्यामुळे मला त्यांना ते खूप सॉफ्ट करून शूट नव्हतं करायचं. डेलिबरेटली तो एक हार्शनेस पण त्याच्यात ठेवायचा होता हलकासा. तर ते करत असेपर्यंत सन टॉप झाला. आता टॉप झाला आहे म्हटल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी कव्हर करणं आलं, साईडने बिल्ड करणं आलं, तो सोर्स जो आधीच्या शॉटला दिसला तो मेंटेन करणं आलं. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने येत गेल्या. फक्त एकच आहे की त्याचं प्लॅनिंग थोडं डोक्यात ठेवायला पाहिजे की समजा जर असं झालं तर काय करायचं. एक DOP म्हणून म्हणजे इट्स नॉट ओनली इक्विपमेंट किंवा कॅमेरा समोर आला आणि मी DOP झालो असं जनरली नसतं. तर प्रत्येकाचं एक व्हिज्युअल स्टोरी टेलिंग असतं. सगळ्या ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कॅमेरामॅनचं एक वेगळं पद्धतीचं व्हिज्युअल स्टोरी टेलिंग आहे. आणि एखादी सिनेमाची स्क्रिप्ट किंवा ॲडची स्क्रिप्ट हातात आली देन इट स्टार्ट्स डेव्हलपिंग. बरोबर. म्हणजे प्रत्येकाचा एक पॅटर्न असतोच, पण त्या स्टोरीप्रमाणे त्या स्क्रिप्टप्रमाणे यू स्टार्ट डेव्हलपिंग इन अ डिफरंट वे. तर ही जी जर्नी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात, जसं की मूड बोर्ड आहे, कलर पॅलेटिंग आहे. सो तुझा ह्याच्याबद्दलचा काय टेक आहे? व्हेरी इंटरेस्टिंग. एकतर लॉंग फॉर्मॅट जे आहेत म्हणजे वेब सिरीज म्हणा किंवा फिल्म म्हणा, याच्यावरती काम थोडं वेगळ्या पद्धतीनं होतं ॲड्सपेक्षा. कारण ॲड्समध्ये काय होतं तर ब्रँड इन्व्हॉल्व्ह असतो, त्या ब्रँडचे कलर्स इन्व्हॉल्व्ह असतात, जे एजन्सीकडनं डिरेक्टिव्ह येतो किंवा त्या क्लायंटकडनं डिरेक्टिव्ह आलेला असतो की आपल्याला हे कलर्स जे आहेत ते इन्कॉर्पोरेट करायचे आहेत. आणि मग ते फ्रेममध्ये इन्कॉर्पोरेशन त्या कलर्सचं वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं, की क्लोदिंगमध्ये होऊ शकतं, भिंतींच्या रंगामध्ये होऊ शकतं, तुम्ही प्रॉप्स वापरता त्यात होऊ शकतं, लाईटमध्ये होऊ शकतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेशन होतं. फिल्मला किंवा वेबसिरीजला तसं नाही होत. फिल्म आणि वेबसिरीज हे जे आहे ते इन्कॉर्पोरेशन जे आहे ते
तुमचं किती वाईल्ड जाऊ शकतं डिपेंड ऑन काय लिहिलं आहे, कुठलं जॉनर आहे किंवा कॅरेक्टर्स काय, कॅरेक्टर्स एक्झॅक्टली कॅरेक्टर्स काय आहेत आणि डिरेक्टरचं आणि कॉस्ट्युम स्टायलिस्टचं म्हणणं काय आहे त्याच्यावरती किंवा प्रोडक्शन डिझायनरचं म्हणणं काय आहे. तर ते असं लिटरली वाईल्ड जाता येऊ शकतं त्या ह्याच्यामध्ये आणि बरेच वेळेला लोक जातात सुद्धा आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याचा अभ्यास आणि ते ॲक्च्युली स्वतः करणं हे खूप ती प्रोसेस खूप छान आहे की ज्या वेळेला आता म्हणजे प्रश्नाकडे परत येतो की ज्यावेळेला माझ्याकडे स्क्रिप्ट येतं तर युजली मी पहिल्यांदा ते ऐकणं प्रिफर करतो. मला स्वतःहून पहिले वाचण्यापेक्षा ते कोणी सांगितलं जर असेल तर ते मला खूप आवडतं पहिले हे करायला. आणि मग ते ऐकताना माझे स्वतःचे व्हिज्युअल्स डोक्यामध्ये तयार होतात. बरेच वेळेला असं सुद्धा होतं की मी त्याच्यामधली एखादी गोष्ट स्वतःच्या डोक्यात एडिटही केलेली असते की मला हा सीन असा 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 दिसतोय. मग त्याच्याबरोबर मला त्याचे रंग दिसायला लागतात हळूहळू की कुठले वापरता येतील, काय वापरता येतील. टेक्निकल साईडला जायचं तर थोडेसे इक्विपमेंट्सही दिसायला लागतात की अरे आपल्याला हे करता येईल, ते करता येईल, जे काय असेल ते. आणि मग ती झाल्यानंतर पहिलं झाल्यानंतर मग मला डिरेक्टर, रायटर ज्यांच्याबरोबर मी बोलणं अपेक्षित आहे मग त्यांच्याबरोबर एक पहिलं हे होतं की साधारण काय. मग त्यांच्याकडनं मला सगळं ऐकून घ्यायला जास्त आवडतं पहिले की यार तुम्ही मला सगळं सांगा, जे छोटी छोटी गोष्ट वाटते ना ती सगळी सांगा मला. आणि मग ते सांगितल्यानंतर मग डिस्कशन्स चालू होतात. त्याच्यामध्ये डिस्कशन्स चालू झाल्यानंतर पहिलं डिस्कशन झाल्यानंतर मग मी माझ्या असिस्टंटबरोबर बसतो आणि मी एक स्वतःचं प्रेझेंटेशन तयार करतो. प्रेझेंटेशन म्हणण्यापेक्षा म्हणजे इट्स लाईक अ PDF फाईल की ज्याच्यामध्ये डे आउटडोर, डे इनडोर, नाईट आउटडोर, नाईट इनडोर असे माझे रेफरन्सेस असतात त्याच्यात. मग त्याच्यामध्ये काही असू शकतं की फोटोग्राफ्स असू शकतात, मला कुठल्या तरी माहिती असलेल्या फिल्मच्या फ्रेम्स असू शकतात की ज्याचे रेफरन्सेस लाईटिंग म्हणून मला ह्या प्रोजेक्टमध्ये वापरता येणार आहेत. पेंटिंगचे कलर असू शकतात. त्याच्यानंतर कुठलीही व्हिज्युअल गोष्ट जी मला इंटरेस्टिंग होती की फ्रेमिंग रेफरन्ससाठी पण काही असू शकतं. हे असं त्या चारही सेक्शन्समध्ये मी एक कोलाज त्या सगळ्याचा तयार करतो. समजा मला काही वाटलं की आता समजा एखादा फाईट सिक्वेन्स आहे किंवा सॉन्ग सिक्वेन्स आहे किंवा जे काय असेल ते त्याचा कुठला रेफरन्स मी बघितलेला मला जर आठवत असेल तर ते सगळं मी एकत्र करतो आणि एक पॅकेज तयार करतो. मग ते मी माझ्या डिरेक्टरबरोबर पहिल्यांदा बसून डिस्कस करतो की हे मला असं असं ह्या गोष्टींसाठी वाटतंय तर तुला काय तुझं मत आहे. मग ते आम्ही त्याच्यावरती डिस्कस करतो बरंच. मग त्याच्यात काही चेंजेस असतील तर ते करतो. आणि ती झाल्यानंतर मग मला प्रोडक्शन डिझायनर आणि कॉस्ट्युम स्टायलिस्ट बरोबर जी मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये मग ते लोक त्यांचे पर्स्पेक्टिव्ह सांगायला लागतात की म्हणजे प्रोडक्शन डिझायनरसाठी समजा उदाहरण घ्यायचं झालं की समजा घर आहे, घराचा सेट असेल समजा तर तो लाईव्ह लोकेशन असेल तर मग ते Tier 2 सिटीमधलं आहे, Tier 1 सिटीमधलं आहे, Tier 3 सिटीमधलं आहे, काय त्या पद्धतीने ते कॅरेक्टर्स डेव्हलप करायला लागतात. एक्झॅक्टली. मग त्या घराचे रंग तसे बदलतात. मग ती ज्यावेळेला रंग बदलतात की आता जसं आम्ही आग्रा अफेअर शूट केलं होतं तर आग्रामधले जे कलर्स होते ते आम्ही जास्तीत जास्त इनकॉर्पोरेट करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर तिकडच्या स्ट्रीट्सचे आम्ही रात्री रेकीला गेलो होतो त्यावेळेला मी मुद्दाहून फोटो काढले कारण त्यातला काही पार्ट चीट करायचा होता मुंबईमध्ये. सो एका पॉइंटला माझ्या असिस्टंटने मला हेही विचारलं होतं की अरे सर आप ये ऐसे लाइट क्यों लगा रहे हो. तर मी म्हटलं क्योंकि नहीं तो फिर कट जो है जो हम लोग आगरा के स्ट्रीट पे लेने वाले हैं वो यहाँ पे मैच नहीं होगा ना. अगर मैं उसको यहाँ के सेंसिबिलिटी से करने लगूंगा जो मुंबई में तो देख रहा है तो वो स्ट्रीट लाइट उधर से मैच नहीं होने वाला है. सो मला ते पण बघायला पाहिजे. सगळे बारकावे तुला त्याच्यामध्ये बघायला. सो आणि हे काय म्हणतात त्याला हे जे सगळं डिस्कशन आणि हे प्लॅनिंग आहे हे सगळं प्री प्रोडक्शनचा पार्ट आहे. सो मग प्रोडक्शन डिझायनर बरोबर बसून त्या सगळ्या गोष्टी डिस्कस होतात. मग ते लोक सांगतात की कलर हा आहे घराचा, हे करता येऊ शकतं, ते करता येऊ शकतं. मग त्याप्रमाणे ते सगळे कलर डिसाईड झाले की मग कॉस्ट्युम स्टायलिस्ट बरोबर. मग कॉस्ट्युम स्टायलिस्टसाठी सुद्धा ज्या वेळेला आम्ही रेकीला जातो त्यावेळेला युजली मी स्पेसिफिकली कॉस्ट्युम स्टायलिस्टसाठी म्हणून वेगळे फोटोज काढतो की हे बॅकग्राऊंड्स आहेत तुझ्यासाठी. मग त्याच्याप्रमाणे आपण हे करूया. सो कॅमेरामन म्हणून जाताना तुला
सगळ्या डिपार्टमेंटचा विचार करायला लागतो. म्हणजे व्हेन यू लुक फ्रॉम अ कॅमेरा, त्याच्यामध्ये मग लाईट कंडिशन काय आहे, त्यानंतर बॅकग्राऊंड्स काय आहेत, आणि मग त्याप्रमाणे कॅरेक्टर काय आणि त्याला येणारे कॉस्ट्युम्स काय. बरोबर आहे. सो हे पण तुला डोक्यात ठेवावं लागतं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. सो हे सगळं तुला एक्सपिरियन्शियल लर्निंग मधनं येतं का तुझं डेव्हलप करत गेलायस तू आतापर्यंत? नाही, ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी एक्सपिरियन्शियल लर्निंग मधल्या आहेत. आणि काय म्हणतात त्याला, त्याच्यामधनं एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे कुठला पार्ट आहे की तिथे गेल्यानंतर हे फोटोज काढायला पाहिजेत, ह्याचा उपयोग याच्यासाठी होतो, हे एक्सपिरियन्स मधनं आलं. बरोबर. आता तिथे कुठला रंग वापरायचा हे स्वतःचं आहे, की तो माझा स्वतःचा सेन्सिबिलिटीचा पार्ट आहे, की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी बघत ती डेव्हलप झाली आहे त्याप्रमाणे तो येणार. आणि तो प्रत्येकाचा मोर ऑर लेस सारखा किंवा वेगळा असं हे असू शकतं. तर तो पार्ट येतो की मग कुठे म्यूट कलर्स वापरायचे किंवा फेडेड कलर्स वापरायचे, कुठे मुद्दामून ब्राईट्स वापरायचे आहेत. जसं आम्ही आग्रामध्ये जो माझा डायरेक्टर मंदार, त्याने ती खूपच कमाल गोष्ट केली होती की त्याच्यामध्ये वेगवेगळे, म्हणजे बेसिकली लव्ह ट्रायंगल आहे आणि प्रत्येकजण एकमेकांना एका पॉईंटला प्रपोज करतं आणि एक जण नाही म्हणतात. सो जो प्रपोज करणार आहे तो प्रत्येक वेळेला व्हाईट्समध्ये अननोईंगली. ओके. आणि ती खूपच कमाल मूव्ह होती त्याच्यासाठी, जी आम्ही, म्हणजे कॉस्ट्युमचा हा भाग सांगायचा झाला तर. सो मग तसं जर होतं तर मग त्याच्यासाठी असणारे आमचे बॅकग्राऊंड सीन्स किंवा ते आउटडोअर जर असतील तर मग त्याच्यासाठीचे जे बॅकग्राऊंड जे होते ते आम्ही डेलिबरेटली तसे चूज केले होते की ज्याच्यावरती व्हाईट्स उठून दिसतील असे. त्यांनाच जर ताजमहालच्या बॅकग्राऊंडला शूट केलं तर ते व्हाईट मर्ज होऊन जाणार, मग त्याच्यात तशी मजा नव्हती. पण तरी त्या सगळ्यामध्ये एक ताजमहालचा रेफरन्स होता, असंही आम्ही एक त्याच्यात शोधलं होतं. तर तो पार्ट मला असं वाटतं की तो कलर पॅलेट आणि या सगळ्यामधला येतो. खरं. मी असं ऐकलं होतं पूर्वी की FTI मध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी जातो शिकायला त्यावेळेला त्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये कंपल्सरी काम करायला लागतं. राईट. सो इज दॅट अ पार्ट की फायनली तू कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार आहेस, बट टू नो ऑल द डिपार्टमेंट्स यू हॅव टू वर्क विथ ऑल द डिपार्टमेंट्स. तर हे शिक्षणामध्ये किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिकायला मिळतं, पण तू हे सगळं ऑन फील्ड केलंस असं आपण म्हणतो. राईट. सो हे महत्त्वाचं आहे तसं बघायला गेलं की ऑब्झर्व इट, लर्न इट अँड देन इम्प्लिमेंट इट. मला तसे चांगले टेक्निशियन पण मिळाले ना. ज्यावेळेला मी असिस्ट करत होतो त्यावेळेला माझ्या आजूबाजूला असलेले प्रोडक्शन डिझायनर, कॉस्ट्युम स्टायलिस्ट, माझे बॉस असणारे DOPs, डिरेक्टर्स, हे सगळे लोकच इतके कमाल होते की त्यांनी काही ना काहीतरी सतत शिकवत गेले आणि त्याच्यामुळे जास्त मजा आली ते सगळं करताना. की म्हणजे कॉस्ट्युम स्टायलिस्ट बरोबर सुद्धा म्हणजे नुसतं बोलताना की अरे मग हे करायचं का ते करायचं. आणि त्यावेळेचे माझे बॉसेस दे वर सो गुड इनफ टू टेक मी और इनकॉर्पोरेट मी इन दोज डिस्कशन्स. नाहीतर नसतं कळलं. करेक्ट. तुला असं कुठे आठवत आहे का रे की सिन्स इन इंडियन सिनेमा जुगाड हा खूप ट्रेंडी आणि तसाच जुना पण शब्द आहे, हे असे जुगाड कधी सिनेमा शूट्स करताना किंवा OTT-साठी शूट करताना करावे लागतात का आणि आपण करतो का? बिंग हे फील्ड कसं आहे, आर्ट फील्ड असल्यामुळे इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल की यू गेट ऑल द रिसोर्सेस ॲट अ टाइम वेन यू आर शूटिंग. तर हा जुगाडच्या अंडर जाईल का नाही मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की आपण प्रत्येक शूटला प्रत्येक जण काही ना काहीतरी जुगाड करतच असतो. देर इज नो शूट विदाऊट जुगाड. आय डोंट थिंक सो. म्हणजे शूट विदाऊट जुगाड इज अ मिथ असं मला वाटतं. काही ना काहीतरी छोट्या छोट्या लेवलला ते होतच असतात की म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे टेबल तिरकं असेल तर त्याला खाली चिप लावून सरळ करणं हा सुद्धा जुगाडच आहे ना. सो पण एक आम्ही केलेला मला खूपच कमाल आठवतो. तर क्रस्ट सीझन 3च्या वेळेला आम्ही 3rd सीझनचा क्लायमॅक्स शूट करत होतो देहरादूनमध्ये. आणि त्याच्यात गंमत अशी झाली की शूटच्या तो एंडला आम्ही, दॅट वॉज अ लास्ट डे ऑफ द शूट, आणि तो पाऊस कोसळतोय आणि आम्हाला क्लायमॅक्स शूट करायचा. आणि आम्ही जागा जी चूज केली होती किंवा त्या दिवशी आम्हाला शूट करायची परमिशन जी होती तो एक रोड साईड फुटपाथ होता मोठा, ब्युटिफुल रोड, अमेझिंग रोड. त्याच्यावरती सगळे बेंचेस होते, मागे छान झाडं वगैरे आहेत
आणि त्या बेंचवरती ते दोघ जण बसतात आणि मग ती तिकडनं निघून रिक्षात बसते आणि ती गेली आणि हा एकटा, असं ते सगळं तो सीन होता तिथे. आणि धो पाऊस कोसळतोय. एका पॉइंटला थोडासा पाऊस थांबला आणि मला एक वरती छप्पर बांधायचा एक चान्स मिळाला. बरं, पाऊस एवढा होता की मी त्या छपराच्या आतमध्ये कसा तरी असा बसलो होतो. मागनं अशी अख्खी पाण्याची धार, माझा अख्खा शर्ट मागे ओला केला होता. आणि आम्ही जे लोक होते त्यांना विचारलं, म्हणजे डिसिजन मेकर्स होते त्यांना, की यार पाऊस दिसतोय मागे, तर काय करायचं. आणि आपल्या स्टोरीमध्ये तर कुठे नाही आहे तसा पाऊस. ते म्हणाले की करा शूट, आपण लेट्स चेक इट, आपण बघू काय करता येतं. आणि मग आम्ही ते शूट केलं आणि मग मी ॲपर्चर ओपर करून मुद्दामून शूट केलं. डेप्थ ऑफ फील्ड शॅलो केली, की मागचा पाऊस जेवढा ब्लर आउट करता येईल तेवढा केला. अशा सगळ्या गोष्टी ज्या करता येणं शक्य ते मुद्दामून मग तो सगळा टेलिलेन्सने शूट केला, जो मला करायचा नव्हता. दॅट वॉज नॉट द प्लॅन, पण तो करायला लागला. असं ते सगळं ते केलं. आता पोस्टमध्ये गेलं सगळं. तर पोस्टमध्ये गेल्यानंतर कलर ग्रेडिंगला आम्ही गेलो आणि एडिटमध्ये ते सगळं झालं होतं. आणि आता कलर ग्रेडिंगच्या वेळेला तो पाऊस थोडा दिसून त्रास देत होता. तर मी कलरिस्टशी बोलत होतो माझ्या, की अरे मला हे आवडत नाही, काय करता येईल. समाव तो पाऊस जर फ्रीज करता आला तर काय मजा येईल. असं एक आमची मजा झाली. पोस्ट में देखेंगे. हां, एक्झॅक्टली. तर तो म्हणाला की सर येईल ना करता. म्हटलं काय बोलतो. सो आमचा जो 2 शॉट आहे, त्या 2 शॉटमधला एक सेक्शन आम्ही त्याला फेदर इफेक्ट करून आणि हे करून तो फ्रीज केला. सुपर. आणि जो पहिल्यांदा बघणार आहे त्याला कळत नाही की पाऊस आहे. जे सेटवरती लोक होते त्यांनी मला नंतर येऊन विचारलं की यार बारिश था ना उस दिन, वो बारिश कैसे नहीं है. नाहीये. ऑन टेबल जुगाड झाला. ऑन टेबल जुगाड झाला. सुपर. पण असे खूप गोष्टी घडत असतील ना. खूप गोष्टी घडतात आणि सगळ्या सेटवर घडत असतात त्या. सो म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की सिनेमा करणं जेवढं ग्लोरियस आहे त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी घडत असतात की ज्या ऑन द रन त्या घडत असतात. आणि ते डिसिजन्स घेणं खूप महत्वाचं ठरतं त्यावेळेला. आणि इट्स अ टीम एफर्ट. करेक्ट. सगळे लोक एकत्र येऊन तो सिनेमा बनवतात. कुणीच एक माणूस नाही बनवत. सगळे लोक. डिरेक्टर जरी कॅप्टन असला तरी त्याच्या हाताखालचे लोक, म्हणजे म्हणतात ना की अ कॅप्टन इज ॲज गुड एज हिज टीम. तो भाग आहे. ॲक्च्युली त्याच मुद्द्याकडे मी येणार होतो की ह्या सगळ्यांमध्ये DOP हा सतत जुळवून घेत असतो. म्हणजे त्या नॅचरल कंडिशन्स असतील, कधी डिरेक्टरच्या वेगळ्या मागण्या असतील, तर कधी समोर तुझ्या एखादा मोठा कलाकार असतो की ज्याचं प्रेशर असतं. पण तरी तुला त्या सगळ्या गोष्टी जमवून आणणं, त्या टीमला सेट करणं आणि ते सगळं करून आणणं, हे कसं जमतं. मी तेच म्हटलं ना की ते एकट्याने खांद्यावर घ्यायचं हेच नाही, ओझच नाही आहे. ते सगळेजण मिळून पेलतात. आणि मला तीच गंमत वाटते की एवढे सगळे लोक एकत्र काम करत असतात. बरेच वेळेला असं होतं की 150-200 लोक क्रू आहे आणि ते सगळेजण क्लॉकवर्कसारखं काम करतात की एक चुकला की त्याचं रिपकेशन्स अख्ख्या त्याच्यामध्ये कॅस्केडिंग इफेक्ट जाणवत होतो. पण असं युजली होत नाही. निदान माझ्या बाबतीत तरी असं झालेलं नाही की माझं शूट कुठलं, अरे बापरे आता काय करायचं असं झालं. असं कुठेही झालं नाही. लकीली मला मी ज्यांच्याबरोबर काम केलं ते सगळेच लोक धमाल होते आणि कमाल होते. त्याच्यामुळे आमची सगळी कामं खूप छान होत गेली. त्यावेळेचे प्रेशर्स येतात पण ते कुठल्या प्रोफेशनमध्ये येत नाही. करेक्ट प्रोफेशन येतात. टेक्निकल अजून एक गोष्ट, ॲज अ कॅमेरामन किंवा ॲज अ DOP म्हणून लाईटिंग हा एक खूप कळीचा मुद्दा असतो. आणि त्याची टोनॅलिटी, त्यानंतर स्क्रिप्ट, डिरेक्टर, कॅरेक्टर असं सगळं मिळून मग तुझ्या डोक्यामध्ये लाईटिंग, तर ते इज इट मोर टेक्निकल ऑर इज इट मोर इंट्युएटिव्ह. तुला काय वाटतं. इट्स मोर इंट्युएटिव्ह. कारण ते ऐकल्यानंतर तो जो फील येणारा जो असतो तो फील तुमची फक्त टेक्निकल बाजू सत्यात उतरवतो असं मला वाटतं. बरेच वेळेला असं पण होतं की आता म्हणजे जर माझी टीम बघितली तर युजली माझ्याबरोबर एक फर्स्ट असिस्टंट असतो, त्यानंतर गॅफर असतो माझा जो चीफ लायटिंग टेक्निशियन असतो. सो त्या लोकांशी मी जास्त टेक्निकल भाषेमध्ये बोलतो. आणि पहिले जे असतं ते लुक अँड फील आणि टेक्स्चरबद्दल हे माझं डिरेक्टर बरोबर ते सगळं बोलणं होतं. आणि मग आम्ही एका ह्याच्यावरती
म्हणजे वी अराईव्ह ऑन वन कॉमन ग्राउंड म्हणा किंवा कॉमन ग्राउंड म्हणण्यापेक्षा जे योग्य आहे सिनेमाला ते आम्ही चूज करतो की बाबा हे असं पाहिजे. आता ते असं जर पाहिजे असेल तर मग त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग चालू होतं की हे मिळवण्यासाठी मग मला कुठले लाईट्स पाहिजेत. ओके, अच्छा हे लाईट्स लागणार आहेत, मग तो लावायला वेळ किती लागणार आहे, मग त्याची पॉवर काय असणार आहे, मग ते कुठल्या अँगलमधनं कसे लागतील. बरेच वेळेला मी जे माझे 1-2 ठराविक गॅफर आहेत त्यांना तर मी लाईट कुठले आणा हेही सांगत नाही. मी त्यांना सांगतो की मला असा सोर्स पाहिजे. मग मी त्यांना रेफरन्सेस दाखवतो जे माझं आणि डिरेक्टरचं बोलणं झालं आहे की मला हे साधारण हे असं पाहिजे. मग सो ती डिपेंडन्सी तुझी गॅफरवरती पण असते. ऑफकोर्स डेफिनेटली. आणि मला ती डिपेंडन्सी ठेवायलाही आवडते. कारण नाहीतर मग काय टीमवर्क. जर मीच सांगणार असेल की इथनं हा लाईट इतक्या डिस्टन्सवर हे लावा तर मग मला गॅफरची गरजच नाही आहे ना, असं नाही आहे. आणि म्हणजे ॲज आय सेड की इट्स अ टीम एफर्ट, तर तो त्याचा रोल आहे प्ले करायचा. हे सगळं ऐकताना खूप छान वाटतंय आणि हाऊ चॅलेंजिंग इट वुड बी टू बिकम अ DOP हे लक्षात येतं. तर थोडं आपण पुढच्या एका स्टेपकडे जाऊया की आत्ताची जी मराठी पिढी किंवा जनरेशन आहे त्यांना या फील्डमध्ये यावंसं खूप वाटतं आहे. आणि त्याचा मोह पण आहे, अट्रॅक्शन पण आहे. तो सगळा आउट ऑफ द बॉक्स क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणतो आपण किंवा लार्जर दॅन लाईफ, हे सगळं बघून त्यांना असं वाटतं की नाही मला पण DOP व्हायचं आहे. तर त्या दृष्टीने ॲस्पायरिंग DOPsला तू कोणत्या 5 गोष्टी किंवा पिलर्स असं आपण म्हणूया ज्या अत्यावश्यक आहेत त्या सांगशील? सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे इक्विपमेंटचं नॉलेज असायला पाहिजे. जे मी म्हटलं की टेक्निकल गोष्टी सॉर्ट तुमच्या ह्या असायलाच पाहिजे, त्याला काही ऑप्शन नाही आहे. ते म्हणजे मी सुरुवात करतानाचं म्हणून सांगतोय. एका पॉईंट नंतर देन इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर रेग्युलर रुटीन टाईप्स होऊन जातं ते. सो ते आहे. त्याच्यानंतर एफर्ट्स पाहिजेत. कारण व्हॉट काइंड ऑफ एफर्ट्स तू म्हणतोयस? म्हणजे कारण ना बिंग मराठी, मला माहिती आहे की मराठी कुटुंबामध्ये बऱ्याच जणांच्या घरांमध्ये एक चौकट असते की सकाळी मी इतक्या वाजता बाहेर पडेन, काम करेन आणि संध्याकाळी इतक्या वाजता मी परत येईन. तर व्हॉट काइंड ऑफ टाइम एफर्ट्स आणि फिजिकल एफर्ट्स डू यू रिक्वायर इन दिस फील्ड असं आपण विचार केला तर? हे दोन्ही पद्धतीचे. म्हणजे 14, 15, 16 तास उभं राहून काम करायची गरज पडली तर 24 तास उभं राहून काम करायची तयारी पाहिजे. कामावरती तेवढं जर प्रेम असेल ना तर ते तास जाणवत नाहीत. हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो. बरेच वेळेला असं होतं की अरे बापरे 14 तास झाले का, बरं ठीक आहे अजून किती बाकी आहे शूट करायचा. अशातला एक गंमतशीर घडतं कधीतरी. ते आहे. दुसरी गोष्ट सतत ऑन द टोज राहायची सवय लागते. कारण जर तुम्ही हेड ऑफ द डिपार्टमेंट असाल तर तुमच्या म्हणजे मला असं वाटतं की DOPच्या हाताखाली सगळ्यात मोठी टीम काम करते ऑन अ शूट डे. की तुमच्या हाताखाली 14-15 लाईट बॉयज असतात, 20 लाईट बॉयज असतात, जे काय असेल ते. तुमची स्वतःची टीम असते, फोकस पुलर असतात, कॅमेरा अटेंडंट असतात. आणि तुम्हाला तुमचे डिरेक्टर या सगळ्यांबरोबर एक कोऑर्डिनेशनमध्ये काम करायचं असतं आणि ते शांततेत करायचं असतं. सो ते करत असताना तेवढंच स्थिर मन पण पाहिजे की अच्छा ठीक आहे हे करायचं आहे का, ओके. मग त्याच्यासाठी तुमचे प्लॅन ABC रेडी पाहिजेत किंवा तुमची तशी टीम तरी पाहिजे की जे तुम्हाला त्या पद्धतीने हेल्प करू शकतात. कारण असं होत नाही की 100%च्या 100% निर्णय तुमचेच असतात, असं नाही होत. कधीतरी गॅफर पण येऊन सांगतो की सर मुझे क्या लग रहा है इसके बजाय हम लोग ये करते इससे ये फास्ट होगा. आणि तो त्याने माझ्यापेक्षा जास्त काम केलेलं असतं. राईट. तो 50 वर्षाचा असतो आणि त्याचा अनुभव खूप दांडगा असतो. आणि तुम्हाला ते कळलं पाहिजे की ह्या वेळेला ह्याचं ऐकायची गरज आहे. यु नो. आणि ती गोष्ट एखादी छोटीशीच असते पण ती गोष्ट इतकं सॉर्ट करते तुमचं आयुष्य सेटवरती. सो तो बॅलन्स पण साधता यायला पाहिजे. त्याच्यानंतर काय म्हणतात नवीन मुलांसाठी मला असं वाटतं की 2 एक्सरसाइज मी सांगू शकतो. एक एक्सरसाइज जो मी जर कधी हे घ्यायला गेलो आपलं वर्कशॉप तर तो मी त्या मुलांना सांगतो आणि मजा येते त्यांना करायला. म्हटलं की सगळ्यांकडे मोबाईल फोन्स असतात. राईट. आणि मोबाईल फोनवरती स्वतःच्या खोलीमध्ये एक सकाळी आणि एक रात्री फोटो काढायचा, कुठलाही खोलीतला दिवा न लावता. खोलीची वाईब कम्प्लिटली वेगळी असते, आतमध्ये येणारा प्रकाश हा कम्प्लिटली वेगळा असतो. राईट. मग खोलीमधले दिवे लावून काढा, तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. आता
जर हा इफेक्ट तयार करायचा असेल, तो सिनेमॅटिक आहे की नाही हा वेगळा मुद्दा, पण हा इफेक्ट जर तयार करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय करायला पाहिजे ह्याचा एक अंदाज येतो, राईट. ऑब्झर्वेशन त्याच्यातनं हळूहळू वाढत जातं आणि हे स्किल जे आहे ते एक्स्ट्रापोलेट करायला पाहिजे. मग कुठेही गेल्यानंतर ते ऑब्झर्व व्हायला पाहिजे. दॅट इज वन थिंग. दुसरी गोष्ट, तुम्हाला आवडणारा सिनेमा कुठलाही घ्या, मी म्हणतो शोले घ्या, जो जगातल्या ऑलमोस्ट सगळ्यांनी बघितला असेल असा, तो सिनेमा म्यूट करून बघा. ट्रू. त्याच्यामधले ऑडिओ जो आहे तो पार्ट काढून टाका, की तुम्हाला कळेल शॉट कसे घेतलेले आहेत, किती घेतलेले आहेत, त्या किती शॉट्सचा मिळून एक सिक्वेन्स तयार झालेला आहे. जर त्यांचा जो याचा सिक्वेन्स आहे ट्रेनमधला सिक्वेन्स, तर एक एक पॉज करून बघा की शॉट किती झालेत ते मोजू शकता तुम्ही, आणि तो कशानंतर काय लावलेला आहे. सो असं जर तुम्ही करत गेलात तर मग तुमचं ऑब्झर्वेशन, तुमची ती कपॅसिटी ती सगळी बिल्टअप होत जाते. मग कळत जातं की एडिट कसं लागतं. मग त्याच्यामधलं ग्रामरचे जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते कळत राहतं. मग ट्रॅकिंग कधी वापरला जातो, कधी कॅमेरा स्टॅटिक ठेवला जातो, मग जर मुवमेंट केली तर ती कशी करायला पाहिजे. जर कॅरेक्टर उठून उभं राहणार असेल तर ती कॅमेराची मुवमेंट किती फास्ट करायला पाहिजे. मग या हळूहळू एक एक गोष्टी एक्सप्लोर होत जातात, आणि त्या जर करत गेलं ना तर मग ते खूपच मजा येते करायला. परफेक्ट. तुला ह्या इंडियन इंडस्ट्रीमधले आणि जगामधले कुठले DOP सगळ्यात जास्ती आवडतात, टू नेम अ फ्यू? खूप, म्हणजे आपल्या भारतात तर फारच कमाल आहेत. म्हणजे मला मराठी फिल्म इंडस्ट्रीपासून जर आपण चालू केलं, हो, म्हणजे मिलिंद जोग आहे, अतिशय अप्रतिम काम करतो. महेश लिमाये आहेत, केदार गायकवाड आहेत ज्यांनी धर्मवीर शूट केला, अप्रतिम शूट केले ते फिल्म. त्याच्यानंतर अविक मुखोपाध्याय म्हणून आहे ज्याने सरदार उधम नावाची फिल्म केली. सिद्धार्थ दिवान आहे, राजीव रवी आहे, अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्यांचं काम अतिशय प्रेरणादायी आहे. मला तरी वाटतं की त्यांनी ज्या कुठल्या फिल्म्स केल्या आहेत किंवा हे जे केलं आहे ते बघून लिटरली नोट डाऊन करण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या. म्हणजे हे भारतातले झाले सिनेमॅटोग्राफर्स. आणि म्हणजे मी मोठ्या सिनेमॅटोग्राफर्सची मुद्दामून नावं घेतली नाहीत, कारण मला असं वाटतं की ते याच्यात येऊ पाहणाऱ्या सगळ्यांनाच माहिती असतील. म्हणजे ऑफकोर्स हे मी नाव घेतले तीही माहिती असतीलच, पण म्हणजे अनिल मेहता सर म्हण किंवा विनोद प्रधान म्हण, हे दे आर लाईक सॉल्वर्ड्स. एव्हरीबडी वुड नो. तर ते आहेत. आणि म्हणून मी मुद्दामून रॉजर डिकिन्सचं नाव घेणार नाही किंवा चिवोचं नाव घेणार नाही, किंवा कारण ते सगळ्यांना माहितीच असतील. पण मला असं वाटतं की मला एक फिल्म इथे उल्लेख करावा असं वाटतं की कॉर्नर्ड हॉलची एक फिल्म आहे, रोड टू पर्डिशन नावाची. ती बघावी प्लीज. ती अप्रतिम फिल्म आहे. आणि म्हणजे ॲज अ स्टुडंट म्हणून ती, येस, किंवा ॲज अ इव्हन आत्ता मी म्हणून की मला भावलेली ती सगळ्यात कमाल फिल्म. की मी शिकत असताना एका माइलस्टोन असतात ना की त्याच्यावरती तुम्ही ते बघता आणि तुम्ही तो म्हणतो की बापरे काय कमाल केलाय, असावाला जो झोन असतो त्याच्यातली ती एक फिल्म आहे ती. आणि दुसरी मला वाटतं माझ्यासाठी आहे नॉर्वेजियन वूड नावाची एक जॅपनीज फिल्म आहे, जी मार्क ली नावाच्या एका सिनेमॅटोग्राफरने शूट केली. आणि सुदैवाने मी एका प्रोजेक्टसाठी तायवानमध्ये असताना मार्क लीना भेटायचा पण मला योग आला होता. आणि मी त्यांच्याशी त्या फिल्मविषयी पण बोललो होतो की नॉर्वेजियन वूड आणि त्यांनी त्याच्यामध्ये सगळं केलेलं काम. कारण ही फिल्म थोडी डिजिटल एरा पॉप्युलर व्हायच्या आधी शूट झालेली फिल्म आहे. आणि ही बिंग सच अ बिग सिनेमॅटोग्राफर, म्हणजे तायवानीज एक डिरेक्टर आहे हू शाओशन, त्यांच्या बऱ्याच फिल्म त्याने शूट केल्यात, मिलेनियम मॅम्बो म्हणा किंवा अशा इतर. तर त्या सगळ्या त्यांनी त्या फिल्मवरती शूट केलेल्या आहेत. सो फिल्म त्या काळी जे ट्रान्झिशन होतं की फिल्म टू डिजिटल, आणि त्या झोनमध्ये डिजिटलवरती इतकी सुंदर फिल्म शूट करणं, त्यासुद्धा एका पॅनासॉनिकच्या कॅमेरावर, जस्ट बिकॉज डिरेक्टरला तो कॅमेरा आवडला म्हणून, हे इनक्रेडिबल होतं त्या एरामध्ये. 2013ची गोष्ट करतोय मी. त्यामुळे अशा इन्स्पायरिंग लोकांना भेटल्यानंतर असं वाटतं, आणि मग ते खूप भरभरून बोलले त्याच्याविषयी. आणि मी जेव्हा त्यांना सेटवरती भेटायला गेलो त्यावेळेला
ते आय थिंक रेड ड्रॅगन का असा कुठल्या तरी कॅमेरावरती शूट करत होते आणि दॅट वॉज ऑल्सो न्यू. नाही, ड्रॅगनच्या आधीचा एक होता कुठला तरी, नाव नाही आठवत मला. तर त्या कॅमेरावरती शूट करत होते आणि त्यांना असंच मी जनरल बोलता बोलता विचारलं होतं गंमत म्हणून की सर तुम्ही फिल्मवरती एवढ्या फिल्म शूट केलेल्या आहेत, तुम्हाला डिजिटल काय वाटतं? म्हणजे मी एक नवीन लहान बच्चा म्हणून हा प्रश्न विचारला आणि त्यांनी मला एका साध्या शब्दात सांगितलं, डिजिटल इज द फ्युचर. ओके, ऑसम, दॅट इज सो नाईस. आणि एवढा मोठा माणूस एवढ्या तुम्हाला जवळ उभं राहून ही जर गोष्ट सांगत असेल तर ती मनात रुतली जाते की डिजिटल इज द फ्युचर. संपला विषय तिथे. खरं. या अनुषंगाने अजून एक प्रश्न असा कायम, म्हणजे टेक्नॉलॉजी हॅज चेंज अ लॉट इन द लास्ट 20 years असं आपण म्हणूया. हो. म्हणजे जे फिल्मवरती शूट करणारी मंडळी होते, दे वर दी फादर्स असं आपण. राईट. अँड देन ट्रान्झिशन झाला डिजिटलमध्ये आणि आता ह्याच्याही पुढे अजून ट्रान्झिशन होतोय टेक्निकल. तर ह्या सगळ्या टेक्निकल ट्रान्झिशन्समध्ये ॲज अ कॅमेरामन म्हणून टेक्नॉलॉजीला अपग्रेड करताना तुझी दमछाक होत नाही का रे? कधीतरी होते, कधी कधी नाही होत. मला असं वाटतं की ती टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स होत गेली तरी तुमचे बेसिक्स बदलत नाहीत. अजून लेन्समधलं ॲपर्चर जे आहे ते तेच काम करतं, ISO पण तोच काम करतो. आता सोनीसारख्या कॅमेऱ्याला डुएल ISO आले, एक 500 आला, एक 2500 आला आहे. तर दोन्ही स्वीट स्पॉट आहेत राईट त्याचं. आणि सो तुम्हाला फक्त तेवढं माहिती असायला पाहिजे ISO काय काम करतो तर तो तेच काम करणार आहे ना, तो वेगळं काही काम करणार नाही आहे. लेन्सेसमध्ये सुद्धा काय सुपर 35 नंतर फुल फ्रेम आल्या आहेत राईट. सो त्याचं इमेज सर्कल जे आहे तेवढं फक्त वाढलं आहे, पण काम इव्हेंच्युअली तेच करत आहे राईट. सो मला असं वाटतं की ते जर बेसिक्स क्लिअर असतील तर ॲडव्हान्समेंट्स किती येऊ देत तसा फरक नाही पडणार आहे, कारण फिलॉसॉफी सेम आहे ॲट द एंड ऑफ द डे. सो जे काय म्हणतात त्याला, फिल्मवरती जे पूर्वी व्हायचं की तुमच्या फिल्मवरती केमिकली ते सगळं प्रिंट व्हायचं आणि त्याची इमेज क्रिएट व्हायची. डिजिटल सेन्सरवरती सुद्धा इमेजच क्रिएट होते ना, त्याची पद्धत वेगळी आहे, त्याचे लिमिटेशन्स किंवा बेनिफिट्स वेगळे आहेत. दॅट इज द ओनली पार्ट. पण ॲट द एंड ऑफ द डे शेवटी इमेज क्रिएशनच आहे. ग्रामर तेच आहे. लाईट्स खूप बदलत आहेत, पण लाईट्समध्ये खूप चेंज आला आहे गेल्या काही वर्षामध्ये. जे टंगस्टन जे आपण पूर्वी वापरायचो, टंगस्टन हॅज ऑलमोस्ट ऑब्सोलीट. म्हणजे डिनोजमध्ये पण आता LED डिनोज आले आहेत. सगळे जे लाईट्स आहेत ते सगळे RGB झालेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे इफेक्ट्स आणि हे सगळे वापरू शकता. खूप वेगळ्या कंपनीज आलेल्या आहेत. सो त्याच्यामधनं ट्रान्झिशन करताना तो एक फरक जाणवतो की तुमचं जे डिजिटल म्हणजे LED लाईट्स आहेत ते वापरताना एक थोडी वेगळी काळजी घ्यायला लागते. कारण जर जुने झाले असतील तर त्याच्यामध्ये आयदर तुमचं ग्रीनिश टिंज येते किंवा मजेंटा टिंज येते आणि मग तो मायरेड शिफ्ट होतो. मग तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ते तसं झालं आहे आणि मग त्या पद्धतीने तुम्ही ते शूट जर केलं. जसं आम्ही प्लीज फाइंड अटॅच्ड सीझन 3 शूट करताना आम्ही ऑफिसमध्ये शूट करत होतो एका, आणि त्या ऑफिसमध्ये आणि बॅडमिंटन हॉलमध्ये दोन्हीकडे शूट करत होतो. सो ऑफिसमधली गंमत अशी होती की वरचे ओव्हरहेड लाईट्स जे सगळे होते त्या सगळ्याला एक मजेंटा टिंज होता आणि त्यात एक बॅडमिंटन कोर्टचा सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये होतं. तर त्याची हाईट जवळपास 4 मजले होती आणि वरती सगळे त्याने ते हॅलाइड लॅम्प्स लावले होते की जे इनहेरंटली ग्रीन देतात. सो मी माझ्या सगळ्या लाईट्सला ऑफिसमध्ये मजेंटा लावला आणि इकडे ग्रीन लावला आणि पोस्टमध्ये दोन्ही क्लिअर केले. सो कारण ते मला तिथे जाऊन वरती चढवून करणं शक्य नव्हतं, एवढे सगळे लाईट्स बदलणं तेवढं पॉसिबलच नव्हतं. पण टेक्निकली हे पुढे ऑन द टेबल हे शक्य होणार आहे हे डोक्यात धरून हे जे तू लाइटिंग राईट. सो यू हॅव टू बी विथ दॅट फ्लो. येस ॲब्सोल्युटली. पोस्टमध्ये हो जाएगा हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे किती होणार आहे आणि काय काय होणार आहे. त्याचे बेनिफिट्स आहेत, खूप जास्त बेनिफिट्स आहेत त्याचे, की तुम्हाला माहिती पाहिजे एक्झॅक्टली की मला ही गोष्ट क्लिअर करता येऊ शकते का पोस्टमध्ये, नाही करता येऊ शकत. जसं मी मगाशी पावसाचा तो सांगितलं हे मलाही माहीत नव्हतं. मी असं काय म्हणतात त्याला, आय वॉज सल्किंग की यार हा पाऊस नसता जरा मजा आली असते. आणि माझा कलर्स म्हणला की सर की करता म्हणे करून बघू. म्हटलं चल करून बघूया. हॅपी ॲक्सिडेंट होता माझ्यासाठी. पण हे बाकीचे जे होते हे आत्ता सांगितलेले ते हॅपी ॲक्सिडेंट्स नव्हते, ते प्लॅन्ड होतं प्रॉपर. की म्हणून मी
म्हणजे काय म्हणतात, मला असं आहे की माझ्या हातावरती दोन्ही साईडला सेम लाईट होईपर्यंत एक आर्टिफिशियल जो काय असेल तो आणि एक माझा लाईट, हे मी चेक करत होतो की दोन्हीचा ग्रीन सेम झाल्यानं म्हटलं की थांब, हा किती ग्रीन आहे माझ्या स्काय पॅनलमध्ये, ओके हा मेंटेन करा थ्रू आउट याच्यासाठी. आणि दॅट वर्क अमेझिंगली वेल. सुपर सुपर. सो लर्निंग प्रोसेसमध्ये आत्ताचे जे नवीन होतकरू येत आहेत फील्डमध्ये, त्यांना तू काय सांगशील की फील्ड वर्क का फिल्म स्कूल? इंटरेस्टिंग. मला काय वाटतं की फिल्म स्कूल ज्या आहेत त्या महाग आहेत. ज्यांना परवडतं त्यांनी डेफिनेटली करावं, नो डाऊट अबाउट इट. फिल्म स्कूलचा शिकण्याचा एक तर म्हणजे तो फायदा आहेच आहे की तुम्हाला एक बेस मिळतो, तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ घेऊन फिल्म स्कूलमधनं बाहेर पडू शकता. पण त्यापेक्षा फिल्म स्कूलचा सगळ्यात मोठा फायदा इज द ॲल्युमिनाय ट्री. ज्यावेळेला तुम्ही फिल्म स्कूलमधनं बाहेर पडता, तुम्ही कुठलीही म्हणा, FTI म्हणा, कुठली प्राग फिल्म स्कूल म्हणा किंवा न्यूयॉर्क फिल्म स्कूल म्हणा, त्यांची ॲल्युमिनाय ट्री जी आहे त्यांच्यामधल्या कोणालाही तुम्ही अप्रोच करू शकता. जसं माझ्या डिपार्टमेंटचे जर लोक मला अप्रोच आरामात करू शकतात, सांगू शकतो की अरे मी युनिव्हर्सिटीचा पास आउट आहे आणि आय लुक ॲट दॅम विथ अ डिफरंट हे. करेक्ट. आपल्याच फ्रॅटर्निटीमधला आहे. हां, सो ते तसं त्याचा फार उपयोग होतो. आणि जर तुम्ही विदाऊट फिल्म स्कूल त्याच्यामध्ये पडणार असाल तर मग काय म्हणतात, तेवढी हुशारी आणि मेहनत दोन्ही पाहिजे. मग तुम्हाला चांगला गुरुही मिळायला पाहिजे कोणीतरी, किंवा कोणीतरी हे मग त्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत, वेगळी सेमिनार्स अटेंड केले पाहिजेत. जसे ऑनलाईन ॲरीचे मास्टर क्लासेस असतात ते अटेंड करू शकता, किंवा बरेच सिनेमॅटोग्राफर्स आहेत की जे ऑनलाईन क्लासेस घेतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी, ते अटेंड करू शकता. राईट. कारण टेक्निकल नॉलेज तर पाहिजे, त्याला काही ऑप्शन नाही आहे. व्हेरी करेक्ट. सो ह्या आता नवीन जी लोक शिकून बाहेर पडतात, सो दे हॅव टू शोकेस देअर वर्क, असं बऱ्याच वेळा होतं. आणि पोचायचं कसं लोकांपर्यंत, असा एक प्रश्न असतो. राईट. तर आपल्या बोलण्यामध्ये एक उल्लेख आला होता की देर आर व्हेरियस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वेअर दे कॅन. बरोबर. हो. तर तुला काय वाटतं की हाऊ दे कॅन यूज दोज प्लॅटफॉर्म्स? मला तर स्वतःला इंस्टाग्राम प्रचंड आवडतं. मला असं वाटतं की अमेझिंग स्पेस आहे तुमचा आर्ट फॉर्म दाखवण्यासाठी लोकांना. आणि जर तुम्ही जेन्युइन आर्टिस्ट असाल तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःचं पेज क्रिएट करून, जसं मी माझं पेज क्रिएट केलेलं आहे की माझ्या याच्यावरती 100% कामाचं सगळं हे आहेत की त्याच्यामध्ये स्वतःचे सेल्फीज किंवा रील्स नाही आहेत. सो तसं एक तुम्ही स्वतःचा एक वर्क पेज तयार करून त्याच्यावरती तुमचं काम DOP म्हणून, फोटोग्राफर म्हणून, व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून हे वेगवेगळ्या पद्धतीने टाकू शकता. आणि आय थिंक त्या गोष्टीला अप्रिसिएशन चांगलं आहे. येस. प्लस शेवटी ॲट द एंड ऑफ द डे PR सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही त्या सर्कलमध्ये घुसण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करू शकता की लाईक यू कॅन स्टार्ट फॉलोईंग तुमच्या लाईक माइंडेड लोकांना, त्यांचं काम बघा, त्याच्यामध्ये एक्सचेंज करा मेसेजेस, किंवा गो अँड मीट डिफरंट प्रोडक्शन हाऊसेस, ट्राय टू गेट इन टच विथ वेगवेगळे डिरेक्टर्स. राईट. सो मला असं बऱ्याच वेळा वाटतं की मराठी फॅमिलीजमधनं एखादं प्रोफेशन करताना मी हे जाऊन कसं सांगू, मी माझं काम कसं दाखवू, अशी एक कुठेतरी एक रूपरेषा मनामध्ये खूप आखलेली असते. तर ती सोडायला लागते आपल्याला या फील्ड. प्रचंड. मला स्वतःत केवढा बदल घडवायला लागला. मला प्रचंड लाज वाटायची, प्रॉब्ली अजूनही वाटते लोकांची जाऊन बोलायला आणि सांगायला की अरे माझं हे काम आहे बघ बरं का, असं मला खूप हे वाटतं. बट तुम्ही स्वतःचं मार्केटिंग तर करायला पाहिजे ना, त्याच्याशिवाय कसं, जर तुम्ही स्वतःच नाही करू शकला तर काय उपयोग आहे. टिल अ सर्टन पॉईंट, एका पॉईंट नंतर लोक ओळखायला लागतात आणि मग त्यांना माहिती व्हायला लागतं की अरे हा माहिती आहे एनी व्हिज्युअल आर्टिस्ट. बिंग अ सिनेमॅटोग्राफर, तुला असा कधी मोह झाला का रे की आता ना डिरेक्शनमध्ये यायला पाहिजे? नाही, अजिबातच नाही. डिरेक्टरला खूप काम करायला लागतं आणि माझ्या अजिबात जस्ट किडिंग. पण डिरेक्शन करणं हे कम्प्लीट वेगळा बॉलगेम आहे. आणि जे वरनं दिसतं ते ॲक्शन कट म्हणण्यासारखं नाही आहे. ॲक्शन कट हा प्रॉबेबली बरेच वेळेला डिरेक्टर म्हणतही नाही असं म्हणेन.
पण त्याच्या आधीचं जे प्रीमधलं काम आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करणं आणि त्या सगळ्या गोष्टी एकत्र बांधून आणणं आणि ती गोष्ट सांगणं विथ एवढे सगळे टीम मेंबर्स सोपं काम नाही, अजिबातच नाही आहे. त्या मनाने माझं काम सोपं आहे असं म्हणेन मी. खूपच. ती तुझी मॉडेस्टी का माझ्यासारख्या माणसाला पण डिरेक्टरला हँडल करायला लागतं ना. सो नाईस. पण इथपर्यंत इट वॉज अ गुड जर्नी. म्हणजे तू काय काय करतोस हे आपल्या सगळ्या मंडळींपर्यंत सहज पोचतंय आणि ते पोचावं. कारण आता असं झालंय की सिनेमा हा एक सिरियस प्रोफेशन म्हणून बघितला जातो. दो इट्स अन आर्ट, इट रिक्वायर्स पॅशन, पण तरी एक प्रोफेशन म्हणून बघितला जातोय. तर माझा मुलगा समजा सिनेमा क्षेत्रामध्ये गेला तर त्याचं काय होईल ही एक मराठी कुटुंबामध्ये खूप मोठी गोष्ट असते की तो नोकरी नाही करत आहे, तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण नाही आहे, पण तो अशा एका क्षेत्रामध्ये गेला की जे खूप वोलटाईल आहे, ज्याच्यामध्ये खूप काय प्रोज अँड कॉन्स आहेत, ज्याच्यामध्ये खूप इफ्स अँड बट्स आहेत. तर अशा सगळ्या कुटुंबांना किंवा मराठी सगळ्या आपल्या फॅमिलीजला तुला काय सांगावंसं वाटतंय? मला असं वाटतं की हे खूप सेफ प्रोफेशन आहे. म्हणजे वरखाली काय म्हणतात त्याला, कन्सिस्टन्सीच्या बाबतीमध्ये ते होतच राहतं आणि ते कुठल्याही क्षेत्रामध्ये होऊ शकतं. आज IT क्षेत्रामध्ये एवढ्या लोकांना ले ऑफ करतात मध्येच किंवा हे करतात. सो तसंच ह्या क्षेत्राचं पण आहे. पण जे वरनं दिसणारं जे ग्लॅमर आहे ना, ते ॲक्च्युली फक्त वरनंच दिसणार आहे. तुम्ही ज्यावेळेला त्याच्यात ॲक्च्युअल कामामध्ये घुसता ना, त्यावेळेला त्या ग्लॅमरकडे लक्षही जात नाही किंवा त्या ग्लॅमरचा तसा काही म्हणजे ॲटलिस्ट माझ्या आयुष्यात तरी काही मला फरक नाही पडला आहे त्या ग्लॅमरचा, अजिबातच. कारण ॲट द एंड ऑफ द डे जर तुम्हाला उभं राहून काम करायला लागणार आहे तर ते लागणार आहे ना, त्याला ऑप्शन नाही आहे काही. ग्लॅमर कॅन बी अ बाय प्रोडक्ट आणि ते सुद्धा टेक्निकल टीमच्या नशिबाला ते नसतंच आणि ते नसलेलंच बरं आहे मला वाटतं. ते डाऊन टू अर्थ आपण काय एकदम ते तसं असायला, मला तरी असं वाटतं की ते तसं असायला पाहिजे. सो बिनधास्त जा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या ज्या गोष्टी सांगायच्या त्या तुम्हाला आनंदाने सांगा, हव्या त्या पद्धतीने सांगा, वेगवेगळ्या पद्धतीने सांगा. आणि आय थिंक काय म्हणतात त्याला, चांगली जर तुम्ही फिल्म बनवली तर ती कोणाला बघायला नाही आवडणार आहे. इट हॅज टू बी एंटरटेनिंग इनफ, दॅट्स ऑल. रॅपिड फायरच्याकडे जायच्या आधी एक शेवटचा प्रश्न असा की टेक्निकली काही गोष्टी आपल्याला शिकायला लागतात कॅमेरामॅन, तर तू कुठली पुस्तकं किंवा कुठल्या फिल्म्स, आता तू फिल्म एक सांगितलीस की ही नक्की बघा, पण असं काही तुझ्याकडे पुस्तकांची 1-2-3 पुस्तकं तू सांगू शकशील का की ही नक्की वाचा बरं का, कारण इट मेक्स यू डिफरंट, इट मेक्स यू म्हणजे तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो तुमचा, असं काही आहे का? ओके. आणि अशा काही इन्स्टिट्यूट्स आहेत का की जिथं तुम्ही नक्की शिक्षण घेतलं पाहिजे? अच्छा. मला तर वाटतं की दोन्ही FTIs जे आहेत दे आर आय थिंक गुड, व्हेरी वेल इक्विप्ड अँड गुड. जरी मी FTIमध्ये खूप ट्राय केलं होतं जायचं आणि मी जाऊ नाही शकलो, तरी मी असं सांगणार नाही की जाऊ नका. डेफिनेटली जा, यू विल रिप द बेनिफिट्स ऑफ इट. ते आहे. त्याच्यानंतर साऊथला आय थिंक LV प्रसाद आहे, इट्स अ गुड इन्स्टिट्यूट. राजीव मेनन सरांची एक इन्स्टिट्यूट आहे, ती चांगली आहे. SRFTI आहे कोलकातामधली. सो आणि जगभरातल्या पण बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत, जशी सिडनी इंटरनॅशनल फिल्म स्कूल आहे, न्यूयॉर्क आहे, UCLA आहे. तुम्हाला प्राग फिल्म स्कूल चांगली आहे, माझे अनेक मित्र प्राग फिल्म स्कूलचे आहेत. सो अशा वेगवेगळ्या फिल्म स्कूलमध्ये तुमच्या आवडीनुसार, तुमच्या लायकिंगनुसार जाऊ शकता आणि त्याच्यामधनं जर पास आऊट झालं तर यू कॅन हॅव अ रिअली गुड करिअर. म्हणजे असं काही हेच नाही. आणि पुस्तकं जर बघायला गेली तर मला असं वाटतं की लेटेस्ट व्हर्जन ऑफ अमेरिकन सिनेमॅटोग्राफर्स मॅन्युअल, जे मला असं वाटतं आमच्या सगळ्यांसाठी बायबल आहे, ते एक घरी असायला पाहिजे. माझ्याकडे पण एक आय थिंक 10th एडिशनची ओरिजिनल हार्ड बाउंड प्रत आहे आणि ती मजा येते मुन्नच काढून वाचायला, ती छान आहे. त्याच्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन लाइटिंग बाय ब्लेन ब्राऊन, बहुतेक मला एक्झॅक्टली ऑथर नाही आठवत पण बहुतेक तोच आहे. त्याचं पुस्तक पण ओरिजिनल आहे माझ्याकडे. तिथे ते घ्या. 5 Cs ऑफ सिनेमॅटोग्राफी आहे, ओल्ड आहे बट इट वर्क्स. अजून एक गोष्ट म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये
मुंबईमध्ये ब्रॉडकास्ट इंडिया होतं. राईट. ब्रॉडकास्ट इंडियाला एकदा व्हिजिट करा रँडमली. तुम्ही जर नवीन असाल तर डेफिनेटली जा. तिथे कॅमेराज ठेवलेले असतात, ते टेस्ट करायला मिळतात, लाईट नवीन बघायला मिळतात. तुम्ही ज्या लोकांना फॉलो करताय, सिनेमॅटोग्राफर्स म्हणा किंवा अजून कोणी मोठे लोक असतील तर ते लोक तिथे तुम्हाला भेटू शकतात. इट्स गुड टू हॅव दॅट इंटरॅक्शन. आणि मला असं वाटतं की ते भेटल्याने खूप मजा येते त्या लोकांना. तिथे एक पुस्तकांचा सेक्शन असतो. सो त्या पुस्तकाच्या सेक्शनमध्ये ही तुम्हाला पुस्तकं मिळू शकतात त्याच्यामधली, किंवा तुम्हाला तिथे येत्या वेळेला जर वाटलं की अरे हे छान वाटतं तर बिंदास तिकडनं विकत घ्या. सुपर. बहुतेक मेहता प्रकाशन म्हणून आहे, त्यांची ती असतात बहुतेक, इफ आय एम नॉट रॉंग. सुपर. तर ते डेफिनेटली करायला हरकत नाही. वा, मस्त, सुपर. आता इथपर्यंत आपण आलोय. अजून एक प्रश्न राहिलाय. तो म्हणजे असं होतं ना बऱ्याच वेळा की मी आता काय 35-40 पर्यंत जाईन आणि मला काही गोष्टी माझ्या एक्सपिरियन्समधनं मला कळल्या, मी शिकलो. आता जर मी 18 वर्षाचा असतो तर व्हॉट वुड आय हॅव डन, की जे मी केलं नाही आणि ते करायला हवं होतं, असं कधी वाटतं किंवा असं काही गोष्टी आहेत का? खूप अवघड प्रश्न आहे. मी असा ॲक्च्युली कधी विचार नाही केला. मला तर वाटतं की ज्या पद्धतीने माझं स्कूलिंग होत गेलं ना फिल्मच्या बाबतीमध्ये, की सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी शिकलो, मग ते डेव्हलपिंग प्रिंटिंग शिकलो, मग तिकडनं फोटोग्राफी करायला लागलो, कलर प्रिंटिंग शिकलो, मग सिनेमॅटोग्राफीकडे हळूहळू यायला लागलो. सो मला हा प्रवास माझ्यासाठीचा खूप कमाल वाटतो. आणि मला असं वाटतं की नवीन मुलांनी पण थोडं फिल्मकडे जाऊन इकडे जर एक्सप्लोअर केलं ना तर ते अजून मजा येईल. म्हणजे साधं उदाहरण देतो की आपले फोटोग्राफीचं जे निगेटिव्ह असायचं त्याचं साईज असायचं 36x24, राईट. शिकताना त्याने सुरुवात झाली आणि मग डिजिटल कॅमेरा आणि त्यांचे सेन्सर्स आले. मग त्यावेळेला 5D आला, जो फुल फ्रेम होता, जो एक्झॅक्ट सेम साईज होता. 7D होता, जो क्रॉप सेन्सर होता. पण 36x24 आधीपासून माहिती असल्यामुळे ते इमॅजिन करायला खूप सोपं झालं. की मला म्हणजे तो फिजिकली हातात पकडून बघितलेले निगेटिव्ह होते ना, त्याच्यामुळे ते सोपं झालं की अच्छा एवढा सेन्सर आहे काय, बरं ठीक आहे, मग इमेज सर्कल म्हणजे काय, मग ते कळणं सोपं झालं. सो मला असं वाटतं की मी म्हणत नाही की तीच प्रोसेस राईट आहे, पण ते केल्यामुळे ते इमॅजिनेशन खूप इझी होऊन जातं आणि मग तो प्रवास अजून सोपा होतो. मस्त, मस्त, गुड. आपण रॅपिड फायरकडे बोलूया. तुला फक्त एक शब्द किंवा एका वाक्यात सांगायचं आहे. तुझ्या मते फ्रेम क्लिअर करा रे, म्हणजे तुम्ही लोकेशनला जेव्हा जाता त्यावेळेला ही जबाबदारी सांगणं तुझी जबाबदारी असते का? आणि हे मला करायलाही आवडतं. मी अतिशय प्रेमाने सांगतो लोकांना, सर प्लीज बाजूला वा, नाहीतर मेकअप करून या, काही करून क्लिअर करा. पॅन शॉट की टिल्ट? पॅन. त्याचं कारण सोपं आहे. ओके. तुम्हाला कोणत्या, म्हणजे तुला कुठल्या लेन्सेस जास्ती आवडतात? म्हणजे इट मे बी वन लेन्स, सिंगल लेन्स किंवा डिफरंट लेन्सेस. 40mm कुक. ओके. एनिथिंग दॅट इज कुक. 40mm मला खूप आवडतंय. सुपर, सुपर. जर मी DOP झालो नसतो तर फूड ट्रक काढला असता, लोकांना खायला आवडलं असतं. सुपर, सुपर. कुठला डिरेक्टर फ्रेमिंगचा बाप आहे असं तुला वाटतं? डिरेक्टर वेस अँडरसन, डेफिनेटली. कारण ह्याचा अर्थ बाकीचे लोक काही कमी आहेत असतला भाग नाही, पण त्याने वेगळं केलं आहे की जे आपण वेस अँडरसनला त्याच्या फिल्मपेक्षा त्याच्या वेस अँडरसन फ्रेमिंग असं सांगितलं जातं. सो डेफिनेटली ही इज द गाय. फिल्म लुक का OTT लुक? फिल्म लुक डेफिनेटली, प्रश्नच येत नाही. सिनेमा क्षेत्रात पैसे वेळेवर मिळतात का? हो, मिळतात. मी लकीली खूप चांगल्या लोकांबरोबर काम केलं त्यामुळे सुपर. हां, डेफिनेटली मिळतात. दिस वॉज अन ऑसम पॉडकास्ट, आय थिंक सो. या सगळ्या जर्नीमध्ये तू आत्ता इतके वर्ष काम करतोयस आणि वेगळी कामं आत्तापर्यंत होत गेली. आम्हाला सगळ्यांना तुझी अनेक कामं बघायची इच्छा आहे आणि ह्याच्याही पुढे तू ती कामं करावीस असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. सो इट वॉज नाईस टू टॉक विथ यू. थँक्यू व्हेरी मच. आणि
मंडळी, आज आपण निनाद गोसावीबरोबर खूप छान गप्पा आणि खूप कम्फर्टेबली बोललो. यातनं नक्कीच तरुण पिढीला ज्यांना ह्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे त्यांना ह्या पॉडकास्टमधनं नक्कीच एक टेकअवे मिळणार आहे. तो सगळ्यांनी नक्की घ्यावा. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधल्या अनुभवी व्यक्तींना आपण इथं बोलवणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत गुड बाय, सी यू.